विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण बघणार आहोत बायोमॉलिक्युल्स चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन PYQ जे की नीटला विचारलेले आहे. मी फक्त आज एक पर्टिक्युलर टॉपिक घेणार आहे आणि तुम्ही तो टॉपिक जर क्लिअर केला नसेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या नीटच्या PYQ ला जे की आहे बायोमॉलिक्युल्स. मला इथे बघा आपले जे सेकंडरी मेटाबॉलिट्स आहे बायोमॉलिक्युल मध्ये त्याच्यामध्ये पिगमेंट आहे, अल्कलॉइड्स आहे, टर्पेनॉइड्स आहे, इसेन्शियल सॉइल्स आहे, लेसिटिन्स आहे, पॉलिमेरिक सबस्टन्स वगैरे आहे, टॉक्सिन्स आणि ड्रग्स वगैरे आहे. आता हे तुम्हाला याच्यावर कसे क्वेश्चन विचारला माहिती आहे का? बघा पहिला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सेकंडरी मेटाबॉलिट्स? खालीचे पैकी कोणता सेकंडरी मेटाबॉलिट नाही? हा नीट 2023 मणिपूरला विचारला नॉट म्हटले नॉट. मला सांगा क्युरिक्युमिन आहे का? बघा क्युरिक्युमिन सेकंडरी मेटाबॉलिट्स आहे का? दिस तुम्हाला कुठे इथं क्युरिक्युमिन माहिती ड्रग्स मध्ये तुम्हाला क्युरिक्युमिन काय दाखवलं आहे? सेकंडरी मेटाबॉलिट्स आहे. मॉर्फिन अल्कलॉइड्स मध्ये तुम्हाला मॉर्फिन दाखवलं इथं मॉर्फिन. ठीक आहे. त्यानंतर अँथोसायनिन आहे का? अँथोसायनिन कुठे तुम्हाला बघा अँथोसायनिन इथे पिगमेंट मध्ये तुम्हाला दाखवलं आहे म्हणजे तो पण आहे. मग राहिला कोण? लेसिटिन. आता लेसिटिन हे काय आहे? मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. लेसिटिन हा काय आपलं जे फॉस्फोलिपिड आहे. फॉस्फोलिपिड आपली सेल जे असते सेलचे जो मध्ये सबस्टन्स वगैरे असतो कोणता लेसिटिनचा बनलेला असतो तो सांगितलेला आहे. ठीक आहे. मला कमेंटमध्ये लेसिटिन काय आहे अजून डिटेल प्रकारे नक्की सांगा. पुढचा क्वेश्चन बघू आपण. बघा कॉन्कॅनाव्हॅलिन इज डॅश डॅश आणि ए काय पिगमेंट अँड अल्कलॉइड्स आणि इसेन्शियल ऑइल. मग बरोबर कॉन्कॅव्हॅलिन काय हा पिगमेंट आहे अल्कलॉइड्स नाही इसेन्शियल ऑइल्स नाही म्हणजे आपल्या इथं सरळ सरळ आन्सर लेक्टिन ते कळत ते कळत आहे. ठीक आहे. तो पिगमेंट नाहीये, तो अल्कलॉइड पण नाहीये आणि इसेन्शियल ऑइल पण नाही. विचार करा किती सोपे सोपे क्वेश्चन विचारले गेलेले. आपण पुढचे क्वेश्चन खोलूया. तुम्हाला सेकंड मेटाबॉलाइट जे आहे ना पूर्णपणे पिगमेंट कोणता आहे, अल्कलॉइड कोणता आहे, टर्पेनॉइड कोणता आहे याची नावं लक्षात ठेवावी लागतील. बघा पुढचा क्वेश्चन. आता हा नीट 2023 मध्ये पुढचा आहे. तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे. मॅच द लिस्ट विथ लिस्ट सेकंड. टर्पेनॉइड्स, लेसिटिन, अल्कलॉइड्स आणि टॉक्सिन. आता मला सांगितले बघून पहिले याच्यामध्ये टर्पेनॉइड्सचं काय आहे? टर्पेनॉइड्स. टर्पेनॉइड कशामध्ये असतं? बघा बरं टर्पेनॉइड्स वगैरे आहे. टर्पेनॉइड्स जोडी कोणासोबत लागल? लेक्टिन्स वगैरे आहे, अल्कलॉइड्स आणि टॉक्सिन्स वगैरे आहे. आता पहिल्यांदा अल्कलॉइड्स मध्ये कोणतं आहे? मॉर्फिन. अल्कलॉइड्स मग कुठे इथं मॉर्फिन आहे का? मॉर्फिन आणि कोडीन हे बघा. अल्कलॉइड्स मध्ये तुम्हाला कोडीन दिलेलं आहे याचं. ठीक आहे. आता लेक्टिन बघा बरं. लेक्टिनचं काय आहे? कॉन्केव्हलिन आहे. कॉन्केव्हलिन आपलं ऑप्शन आहे की लेक्टिनचं आहे ऑप्शन. कोणतं इथं? कॉन्केव्हलिन. ओके 4 ऑप्शन आहे. टर्पेनॉइड्स बघा बरं. मोनो टर्पेनॉइड्स आणि कोणतं डायटर्पेनॉइड्स. मग याचं सरळ सरळ अंतर काय टर्पेनॉइड्सचं? डायटर्पेनॉइड्स आहे. राहिलं कोण फक्त टॉक्झिन ते कोणतं? रेसिनचं. मग बघा बरं याच्यामध्ये आपले पेज सापडतं का? बरं याचा आन्सर नंबर जे आहे ते मला कमेंटमध्ये सर्वांनी सांगायचं आहे. ठीक आहे. बघूयात नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट सेकंडरी मेटाबॉलिट्स प्लांट. असं कोणतं आहे जे सेकंडरी मेटाबॉलिट प्लांट मध्ये नाही आहे? नॉट म्हटलंय. ठीक आहे. आता मला सांगितलं रबर गम्स आहे काय तर रबर्स गम हे काय पॉलिमर सबस्टन्स तो आहे. मॉर्फिन कोडिन आहेच. अल्कलॉइड्स आहेत. ठीक. अमिनो ऍसिड ग्लुकोज तुम्हाला इथे पुढे अमिनो ऍसिड ग्लुकोज दिसत नाही आणि विन ब्लास्टिन आणि क्युरक्युमिन आहे तुम्हाला हे बघा विन ब्लास्ट आणि क्युरक्युमिन ड्रग्स वगैरे आहे. आता ड्रग्स मध्ये पण आहे आपला ऑप्शन कोणतं मग सी आपलं करेक्ट ऑप्शन आहे जे की अमिनो ऍसिड आणि ग्लुकोज हे सेकंडरी मेटाबॉलिट्स प्लांट मध्ये नाही पूर्णपणे. ठीक आहे. हे आपलं ऑप्शन असतं अमिनो ऍसिड आणि ग्लुकोज. आणि मुलांनो मला कमेंट करा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्हाला नीटचे अजून पर्टिक्युलर टॉपिक वरती काही क्वेश्चन पाहिजे का ते सुद्धा क्वेश्चन मी तुमच्यासाठी आणू शकतो की तुम्हाला पोलमध्ये आपण क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करून घेऊ शकतो. त्यामुळे तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाची. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर इझी बायोलॉजी मराठीला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा.